शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता हा आपला हक्क असतो. पण विचार करा, जर कोणी तोच रस्ता अडवला तर काय करायचं? ही खरं तर अनेक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दुखी आहे. चला, आज आपण शेतरस्त्याच्या हक्कांबद्दल आणि त्यावर काय उपाय आहेत याबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. कल्पना करा की अचानक आपल्या शेतात जायचा रस्ता कोणीतरी बंद करून टाकलाय. किती तणावाची परिस्थिती असेल नाही का? आणि अनेकांना हा अनुभव येतो. पण अशा वेळी नेमकं काय पाऊल उचलायचं हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मग सुरुवात करूया. बघा, शेतरस्त्याचा वाद म्हणजे काही दोन शेजाऱ्यांमधलं किरकोळ भांडण नाहीये. याला एक कायदेशीर आणि तितकंच गंभीर स्वरूप आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवे. जर कोणी जाणून बुजून मुद्दामहून शेतात जायचा रस्ता अडवत असेल तर तो एक कायदेशीर गुन्हा आहे आणि म्हणूनच यावर प्रशासकीय पातळीवर कठोर कारवाई होऊ शकते. आपला कायदा आपल्याला इथे स्पष्ट अधिकार देतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि त्यातील कलम 143 नुसार तहसीलदारांना कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे रस्ता अडवणं म्हणजे थेट तहसीलदारांच्या आदेशाचं उल्लंघन मानलं जातं. बरं, आता आपण हे पाहूया की जर कोणी रस्ता अडवलाच तर त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात. हे समजून घेतलं की या प्रकरणाची गंभीरता आपल्या अधिक लक्षात येईल. अनेकांच्या मनात हा एक प्रश्न असतो किंवा अशी एक भीती घातली जाते की बाबा रे, रस्ता अडवलास तर तुझं शेतकरी ओळखपत्रच रद्द होईल. पण यात खरंच किती तथ्य आहे, चला बघूया. तर स्पष्ट सांगायचं झालं तर फार्मर आयडी किंवा आपलं शेतकरी ओळखपत्र कायमचं रद्द करण्याचा असा कोणताही थेट नियम नाही. पण थांबा, याचे जे अप्रत्यक्ष परिणाम आहेत ना, ते खूप जास्त गंभीर आणि त्रासदायक ठरू शकतात. हा आहे सगळ्यात मोठा आणि थेट परिणाम. जो शेतकरी रस्ता अडवतो त्याला सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित राहावं लागू शकतं. पण मग हे नेमकं होतं कसं? बघा, अनेक सरकारी योजना जसं की नमो शेतकरी योजना असेल किंवा PM किसान योजना यासाठी अर्ज करताना आपल्या जमिनीवर कोणताही वाद नाही असे एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. आता जर हा वाद पोलीस स्टेशन किंवा कोर्टात गेला तर 7/12 उतार्यावर त्याची नोंद होते आणि मग साहजिकच योजनांचा लाभ मिळण्यात मोठे अडथळे येतात. आणि हे इथेच थांबत नाही. योजनांचा लाभ तर जातोच, पण त्यासोबतच एक थेट आर्थिक फटका सुद्धा बसू शकतो. रस्ता अडवल्याचं जर सिद्ध झालं तर तहसीलदार प्रशासकीय दंड सुद्धा आकारू शकतात. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत हे पाहिलं. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया की यावर कायदेशीर उपाय काय आहेत. इथे आपल्याला कायद्याने 3 स्पष्ट मार्ग दिलेले आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे तहसीलदारांकडे कलम 143 अंतर्गत रस्ता मिळण्यासाठी अर्ज करणं. दुसरा मार्ग, स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन शांतता भंग केल्याची तक्रार नोंदवणं. आणि तिसरा, जर रस्ता खूप जुना आणि पिढ्यानपिढ्या वापरातला असेल तर दिवाणी न्यायालयातून मनाई हुकूम मिळवणं. कायदा आणि कोर्ट कचेरी हे मार्ग तर आहेतच, पण त्यापेक्षाही एक खूप चांगला आणि सामोपचाराचा मार्गसुद्धा उपलब्ध आहे. आणि यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विशेष योजना सुद्धा आणली आहे. हे बघा, इथे सगळं चित्र स्पष्ट होतंय. भांडणामुळे काय होतं? पैसा जातो, वेळ जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नात्यांमध्ये कटुता येते. याच्या अगदी उलट सामोपचाराने तोच प्रश्न कमी खर्चात, कमी वेळेत आणि नात्यातला सनुखा टिकवून सोडवता येतो. ही योजना खास अशाच वादांसाठी तयार करण्यात आली आहे. सलोखा योजना शेतकऱ्यांना आपापसात बसून सामंजस्यानं वाद मिटवण्यासाठी प्रोत्साहन देते आणि सरकारसुद्धा त्याला पाठिंबा देतं. या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कोर्ट कचेरीचा त्रास आणि वेळ दोन्ही वाचतं. पण त्याहूनही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सामोपचाराने तोडगा काढला तर सरकार नोंदणी शुल्कामध्ये खूप मोठी सवलत देतं, म्हणजे आर्थिक फायदासुद्धा होतो. चला तर आता आपण या संपूर्ण माहितीचा सार काय आहे, यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते ते थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया, जेणेकरून ते आपल्या कायम लक्षात राहतील. तर या 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. 1. रस्ता अडवला तर सरकारी योजनांचा लाभ थांबू शकतो. 2. आपल्याकडे तहसीलदार, पोलीस आणि कोर्ट असे 3 कायदेशीर मार्ग आहेत. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, भांडण्यापेक्षा सलोखा योजनेचा वापर करून वाद मिटवणं हे नेहमीच फायद्याचं आणि सर्वोत्तम आहे.
आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कायदा हा वाद सोडवण्यासाठी एक साधन आहे, पण सामोपचार ही संबंध आणि शांतता जपण्याची एक संधी आहे. आता निवड आपल्याच हातात आहे.